पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर सध्या एकाच बॅनरवरती आहेत आणि याची जोरदार चर्चा सध्या पुण्यामध्ये सुरू आहे। पुण्यातील सध्या भिडे पुलाच्या जवळ खरं तर हा बॅनर सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। एकाच बॅनरवरती हेमंत रासने, रवींद्र धंगेकर आणि सोबतीला दीपक मानकर यांचे चित्र जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। सध्या खरं तर दोन विधानसभा यापूर्वी झालेल्या होत्या, यामध्ये एकमेकांच्या विरोधात हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर होती। दोघांनीही एक वेळेस या विधानसभामध्ये विजय प्राप्त केलेला होता। मात्र सध्या रवींद्र धंगेकर काँग्रेस पक्षामधून शिवसेना शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। मात्र जरी महायुतीमध्ये रवींद्र धंगेकर आले असले तरी मात्र सध्या एकमेकांच्या विरोधाची धुसफूस जी असते ते सुरू असते। मात्र सध्या एका नवरात्र महोत्सवाच्या ह्या बॅनरवरती दोघांचेही फोटो एकत्रित आहे, त्यामुळे साहजिकच चर्चेला उधाण आले आहे। दुसरी म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणूक सुद्धा आता तोंडावरती आल्या आहेत। अशामध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती एकत्रित लढणार की स्वतंत्र लढणार हा सध्या विषय आहे। मात्र महायुतीच्या या निवडणुकीच्या संग्रामामध्ये हे हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर कोणती भूमिका घेत आहेत हेही पाहणं तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी पुण्यामध्ये लावण्यात आलेला हा जो बॅनर आहे हा बॅनर मात्र चर्चेचा विषय ठरतोय, कारण की एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर एकाच बॅनरवरती आहेत। त्यामुळं साहजिकच हे हा बॅनर जो आहे तो सर्वांचं लक्ष केंद्रित करताना सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीतच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दोघांची ही एकत्रित बॅनर हा उत्सुकतेचा विषय मात्र ठरलेला आहे। कॅमेरामॅन कृष्णा पवार सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।